तुम्ही म्हणणार आज काय विषय आहे, तर आज नवीन विषय आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. इथं का गर्दी झाल्या बघतोय, तर इथं हॉकीच्या मॅचेस चालू होत्या. आता हॉकीमध्ये तर आपल्याला काही इंटरेस्ट नाही आहे, पण आता इंडियाचा नॅशनल खेळ आहे म्हटल्यानंतर म्हटलं थोडंसं हॉकी पण बघून घेऊया. हॉकी बघता बघता आठवलं आपण तर आलोय क्रिकेट स्कोरिंग करायला, तर म्हटलं आता तिकडे जाऊया. जाता जाता बघितलं तर इथं वडापाव म्हणजेच इथला बर्गर आणि आईस्क्रीमचे स्टॉल लागले होते. डायरेक्ट मी गेलो आपल्या ड्रेसिंग रूममध्ये. इथं तर 3च लोक होते म्हणून म्हटलं बाहेर जाऊन बघावं. ऑपोजिट टीम इथं वॉर्मअप करत होती, तर आपले कॅप्टन रोहित भैया टीमला काहीतरी सांगत होते. तोपर्यंत टीमचे सर्वेसर्वा नीरज भैया पण आले आणि आपल्या पण टीमचा वॉर्मअप सुरू झाला. इथे मला भेटले रणजी क्रिकेटमधील एक मोठे खेळाडू सौरभ वाकसकर. यांचं चालू द्या म्हटलं आपण जाऊया स्कोरिंग करायला. आज मी या माणसासोबत स्कोरिंग करणार होतो. स्कोरिंग रूम अतिशय सुंदर होती. जुन्या खेळाडूंचे फोटोज वगैरे इथे लावले होते. मॅच लाईव्ह असल्यामुळे या डिजिटल स्कोअरबुकमध्ये स्कोरिंग करायचं होतं. आता तुम्ही म्हणणार हा भला मोठा DSLR का ठेवला इथं, तर लांबून खेळाडूंना ओळखता यावं यासाठी. मॅच सुरू झाली आणि एंट्री झाली मायकल गोल्ड याची. इंग्लंडच्या डोमेस्टिक क्रिकेटमधलं एक मोठं नाव. त्याचे वडील इयान गोल्ड यांनी 2011च्या वर्ल्ड कप फायनलमध्ये अंपायरिंग केली होती. स्कोरिंग करत करत आम्ही मॅचचा आनंद घेत होतो, कारण आम्हाला एक एक बॉल काळजीपूर्वक बघावा लागत होता. त्यानंतर लंच ब्रेक झाला. लंच ब्रेकमध्ये मला अंपायर्स आणि स्कोररसोबत लंच करावा लागणार होता. त्यांनी मला चहा आणि 3-4 प्रकारचे सँडविचेस आणून दिले. त्यानंतर तुम्ही बघू शकता लोक गाणी ऐकत कसा मॅचचा आनंद घेत होते. लंच झाला आणि सेकंड इनिंग सुरू झाली. स्कोरिंग करत असताना त्या माणसाने मला विचारले की इंडियामध्ये क्रिकेट सोडून अजून काय बघतात, तर मी त्याला सांगितलं की बैलगाडा शर्यत बघतात. आपल्या इथल्या लहान मुली भांड्याकुंड्याचा खेळ खेळतात. इथल्या मुली काय खेळतात तुम्ही बघू शकता. ही मुलगी तर जिम्नॅस्टिक करत होती. अशाच नवीन नवीन गोष्टी बघत नवीन विषयांवरती चर्चा करत फायनली मॅच संपली. कसा वाटला व्लॉग कमेंट्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.